मंडळी, मी जामनाईकच्या मैदानाला आलेलो आणि मला वाटतं या भागातील सर्वात मोठं पहलवानांचं कुटुंब आणि वस्ताद आहेत. पुसदला तालीम पण आहे, यांची तालमीमध्ये गेलो. वस्ताद, एकूण आता तुमच्या इथे किती पहलवान आहेत? 25 ते 30 मुलं आहेत, 30-40 मुलं आहेत. नाही, घरची पहलवान घरचे तुमचे? 7 मुलं आहेत. 7 मुलं आहेत. खेळणारे. आता यातली चांगली पहलवान कुठे आहे? मेडल वगैरे? मेडल ओमकार हा, कुठे बसला मेडल? गोल्ड युनिव्हर्सिटी होय काय? अमरावती अमरावतीला. आता ज्येष्ठ हो. होय काय? शुभेच्छा तुम्हाला. आणि दुसरे हे बाकीचे पहलवान? हा हा हा, होय काय? आणि बाकीचे पहलवान वगैरे हे कारण ते झोपला असेल ते. हा, झोपला असेल. हा, तुम्ही भावंडी किती जण आहात? आम्ही 8 भाऊंड आता 7 भाऊंड म्हणजे 7 म्हणजे 7 मधले पहलवान किती आहेत? 7 मधले सगळेच जरा खेळले पूर्ण. पण होय पाच का? पाच पक्के 5 म्हणजे सर्व 5 चांगले पहलवान आहेत. 5 कुस्त्या खेळल्या हा. आणि टोटल 8 बंधू होते. 8 पैकी एक सर्पदंशानं वारले हम्म. लग्नाच्या आधी. ते पहिलवानच होते, किशोर म्हणून. आणि मला वाटतं या भागातील सर्वात मोठं परिवार असेल की कुस्ती क्षेत्रामधील एकाच परिवारातील एवढी मोठी पहलवान आहेत एवढे. भाऊ एकच होतो आम्ही, 4 भाऊ एकच. हा हा हा, चारही भावाची मुलं आपल्याजवळ तालमीतच आहेत. नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद. ओके. जामनाईकला मैदानाला चाललोय आणि कपिल भाऊ आपल्या सोबत आहेत. त्यांच्या गावा शेजारीच हे मैदान आहे आणि इसापूर धरणाच्या बाजूलाच आहे ना. पळसाची झाड आहेत सर्व. जामनाईक, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ कुस्ती मैदानाला आलो. नेहमीप्रमाणे उद्घाटन या ठिकाणी झालेल्या लहान मोठ्या पहलवानांच्या कुस्त्या जोडण्यात आलेल्या आहे. या भागामध्ये गटातल्या कुस्त्या असतात, त्यामुळे खट्ट काटा कुस्त्या बघायला मिळतात. हे गावचे पहलवानांचे एकाच घरामध्ये 7 पहलवान आहेत, त्यांचा सन्मान करण्यात आलाय कारण त्यांनी मेडल दिलेला आहे. युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची आणि नॅशनलसाठी निवड झाली. कुस्ती निवेदक भालचंद्र रणशोर या मैदानाचे निवेदक होते. हात वरी करून जय म्हणायचा, नाही तर पुढच्या जन्मात देव हात देणार नाही. बोला बजरंग बली की जय, बोला बजरंग बली की वाह. नपटे कोचिंग क्लासेसचे सर नपटे सर या ठिकाणी आले होते, त्यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. असे बरेचसे पहलवान या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडं व्हिडिओच्या माध्यमातून आठवण असावी म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे. नपटे सरांचंही कुस्तीसाठी योगदान आहे, ते पण मोठं मैदान घेतात. भालचंद्र रणशूर दादांनी महाराष्ट्र केसरीचे सर्व नावे सांगितलेले आहे. खूप मोठा व्हिडिओ होता म्हणून आपण सेपरेट व्हिडिओ केलेला नाही. गावचं पहलवान म्हणल्यानंतर कौतुक केलं जातं. या पहलवानांची कुस्ती 2 कुस्त्या आहेत, दोन्ही कुस्तीमध्ये ते विजय झालेले आहेत. या ठिकाणी बरेचसे मंडळी होते, मान्यवरांच्या हस्ते कुस्ती जोडण्यात आले. दानशूर व्यक्ती पण या मैदानामध्ये उपस्थित होते. शेवटची कुस्ती राजू पाटील नांदेड व लसूण पहलवान हिंगोली अशी कुस्ती झालेली आहे. बरोबरीत सोडवण्यात आलेली आहे कुस्ती. आम्ही कपिल दादांच्या इथं आलो, कपिल सोळंकी यांच्या इथं, आणि त्यांनी आपला सन्मान केलेला, पाहुणचार केलेला आहे. धन्यवाद.